एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. ए, बी व सी हे एक काम अनुक्रमे 24, 36 व 48 दिवसात करतात. त्यांनी एकत्रपणे कामाला सुरुवात केली, परंतु सीने 4 दिवसानंतर काम सोडले व एने काम संपण्याच्या 3 दिवस आधी काम सोडले. तर आता संपूर्ण काम किती दिवसात संपेल असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, अशा टाईपचे गणितं आपण LCM पद्धती म्हणजे लसावी पद्धतीने सॉल्व्ह करतो. तर ह्या पद्धतीमध्ये काय करायचं, दिवस आपण लेफ्ट साईडला लिहितो. दिवस ए, बी आणि सी यांचे जे अनुक्रमे दिवस आहे 24, 36 आणि 48. म्हणजे एला 24 दिवस लावले, बीला 36 दिवस लागले आणि सीला 48 दिवस लागले. ह्या तिन्ही संख्यांचा आपण लसावी घेतो. लसावी म्हणजे काय, या तिन्हीच्या पाड्यामध्ये येणारी एक संख्या. हे आहे 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. म्हणजे 12 ह्याच्यामध्ये कॉमन आहे आणि लसावीमध्ये काय असतं, एक कॉमन फॅक्टर असतं. सगळे कॉमन फॅक्टर काढायचे. म्हणजे इथं किती झाले, 12 दूनी 24, हा 12 त्रिक 36 आणि हा 12 चौक 48. मग हा 12 12 12 पहिले लिहून टाकला. आता ही 2 आणि 4 मध्ये काय आहे, 2 कॉमन आहे. म्हणजे मोठा फॅक्टर घ्यायचा आपण, गुणिला 4 आणि गुणिला अनकॉमन फॅक्टर म्हणजे जो कॉमन नाही आहे, असामायिक घटक. हे सामायिक घटक आपण मिळवून ठेवले आणि त्याच्यानंतर असामायिक घटक 3 ह्याच्यामध्ये टाकला. आता हा काय झाला तुमचा लसावी. 12 चौक 48 गुणिला 3, 48 गुणिला 3 किती होतात की 144 होतात. ह्या तिघांचा गुणाकार केला तर 144 होतात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 144 लिहू शकता किंवा अशा स्वरूपात सुद्धा ठेवू शकतात. ह्याला काय मानायचं की तुम्ही पूर्ण काम आहे. पूर्ण काम म्हणजे काय की असं समजा की यांना 144 खुर्च्या बनवायच्या होत्या. मग आता ए ने 144 खुर्च्या 24 दिवसात बनवल्या. ए ने 144 खुर्च्या 24 दिवसात बनवल्या. 144 म्हणजे किती, 12 गुणिला 4 गुणिला 3 छेदामध्ये. तर ए प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवेल बघा, परत एकदा म्हणतोय. ए ने 144 खुर्च्या बनवल्यात किती दिवसामध्ये, 24 दिवसामध्ये. तर ए प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवेल, 144 भागिला 24. तर 12 दोन्ही 24, 3 दोन्ही 6. म्हणजे 6 खुर्च्या ए काय करणार आहे, प्रत्येक दिवशी बनवणार आहे. प्रत्येक दिवशी ए किती खुर्च्या बनवणार आहे, 6 खुर्च्या. ही काय झाली, एची क्षमता झाली. ए प्रत्येक दिवशी 6 खुर्च्या बनवेल, त्यावेळेस 24 दिवसामध्ये 144 खुर्च्या बनवेल. त्यानंतर तुम्हाला काय म्हटलेलं आहे की बी ते काम 144 दिवसात 36 दिवसात करत आहे. कोणतं काम, तर 144 खुर्च्या बनवायचं. मग 144 लिहा किंवा 12 गुणिला 4 गुणिला 3 लिहा. छेदामध्ये किती, तर 36 दिवस. 144 भागिला 36 म्हणजेच प्रत्येक दिवसाची बीची क्षमता येईल. तर 12 त्रिक 36 होतं. किती आली बीची क्षमता, तर 4 खुर्च्या. म्हणजे आपल्याला काय भेटलं की बी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत असणार आहे, 4 खुर्च्या प्रत्येक दिवशी बी बनवत असणार आहे. तसंच सेम सी 48 दिवसामध्ये किती खुर्च्या बनवत आहे, 48 दिवसामध्ये 144 खुर्च्या बनवत आहे. 144 म्हणजे 12 गुणिला 4 गुणिला 3 छेदामध्ये किती, 48. तर 12 चौक 48, खाली किती राहिले, 3. मग हे जे 3 खुर्च्या प्रत्येक दिवशी बनवत आहे कोण, तर सी बनवत आहे. म्हणजे ही झाली सीची क्षमता. ही काय झाली, सीची क्षमता झाली. बघा आता आपल्याकडे काय काय भेटलंय ते बघून घ्या. ए प्रत्येक दिवशी 6 खुर्च्या बनवत आहे, बी प्रत्येक दिवशी 4 खुर्च्या बनवत आहे आणि सी प्रत्येक दिवशी 3 खुर्च्या बनवत आहे. जर आपण म्हटलं, आणि त्यांना काम किती करायचं होतं, 144 खुर्च्या बनवायच्या होत्या टोटल. पण ए, बी आणि सी जर एकाच दिवशी सोबत काम केलं तिघांनी, ए, बी आणि सीने, तर एने बनवल्या 6 खुर्च्या, बीने बनवल्या 4 खुर्च्या आणि सीने बनवल्या 3 खुर्च्या. तर एका दिवसात ए, बी, सी किती खुर्च्या बनवतील, 6 आणि 4 10 आणि 3 13 खुर्च्या. ए, बी, सी मिळून एका दिवसामध्ये 13 खुर्च्या बनवतील. पुढे काय दिलेलं आहे, त्यांनी एकत्रपणे कामाला सुरुवात केली. आता कोणी कामाला सुरुवात केली, तर ए, बी, सीने कामाला सुरुवात केली. ए, बी, सी मिळून प्रत्येक दिवशी 13 खुर्च्या बनवतात आणि सीने 4 दिवसानंतर काम सोडले. मग ए, बी आणि सी जर प्रत्येक दिवशी 13 खुर्च्या बनवत आहे आणि त्यांनी 4 दिवसापर्यंत सोबत काम केलं आहे, 4 दिवसापर्यंत सोबत काम केलं, मग 13 चौक 52 म्हणजेच काय, ए, बी, सीने मिळून 4 दिवसामध्ये 52 खुर्च्या बनवल्या असतील. मग त्यांना किती खुर्च्या बनवायच्या होत्या, टोटल 144 खुर्च्या बनवायच्या होत्या. त्यापैकी ए, बी, सीने मिळून 52 खुर्च्या बनवलेल्या आहेत 4 दिवसामध्ये. ठीक आहे, आता यांनी टोटल दिवस विचारलेले आहे. मी पहिले
4 दिवस लिहितो की त्यांनी एकत्रपणे काम केलं, प्लस नंतर कधीतरी पुढचे दिवस येतील. बघा आता बघा, ह्याच्यातून हे वजा केले तर इथे राहिले 2. 14तनं 5 वजा केले तर 9. आता 92 खुर्च्या बनवायचं काम बाकी आहे. ठीक आहे, 52 खुर्च्या बनवून झाल्या. ठीक आहे, बनवून झाल्या. आता 92 खुर्च्या बनवायच्या बाकी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हटलं, सोडले. सीने 4 दिवसानंतर काम सोडले व एने काम संपण्याच्या 3 दिवस आधी काम सोडले. बघा इथे नीट समजून घ्या. एने काम संपण्याच्या 3 दिवस आधी काम सोडले म्हणजे शेवटचे 3 दिवस कोण काम करत असणार आहे? फक्त बी काम करत असणार आहे. कारण की आता सी, बघा सीचा पत्ता इथे कट झाला 4 दिवसानंतर, त्याच्यानंतर काम सोडून गेला ए. आता काम कोण करणार आहे? फक्त बी काम करणार आहे. कोणत्या? शेवटच्या 4 दिवसात. शेवटच्या 4 दिवसात बी काम करणार आहे. मग बी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे? तर 4 खुर्च्या बनवत आहे. आणि शेवटच्या 3 दिवस कोण काम करणार आहे? तर बी काम करणार आहे. जर प्रत्येक दिवशी बी 4 खुर्च्या बनवत आहे आणि बीने शेवटचे 3 दिवस एकट्याने काम केले तर एकूण खुर्च्या किती बनवून झाल्या? तर 12. मग आता 92 मधनं आता हे 3 दिवस कोणी काम केलं? एकट्या बीने. हे ए बी सी मिळून, ए प्लस बी प्लस सी मिळून शेवटचे 3 दिवस कोण काम करत होतं? बी. मग हे 3 दिवस बीचे. ठीक आहे, हे फक्त बीचे. आता काम कोण करणार आहे? मग आता 12 खुर्च्या बनवून झाल्या. बघा परत एकदा इथे जाऊया. 92 खुर्च्या बनवायच्या बाकी होत्या, त्यापैकी शेवटच्या 3 दिवसामध्ये ए काम सोडून गेला, बीने 3 दिवसामध्ये 12 खुर्च्या बनवल्या. 92 पैकी 12 खुर्च्या बनवल्या म्हणजे आता खुर्च्या किती राहिल्या? 80 खुर्च्या. आता ह्या ज्या 80 खुर्च्या राहिल्यात, ठीक आहे, पहिल्या कंडिशनमध्ये ए सोडून गेला आणि शेवटच्या कंडिशनमध्ये सी सोडून गेला आणि शेवटच्या कंडिशनमध्ये ए सोडून गेला. पण मधल्या काळामध्ये कोण कामाला होतं? 4 दिवसानंतर सी सोडलेला आहे. म्हणजे ए आणि बी किती खुर्च्या बनवल्या असतील? ए आणि बीने तर ह्या 80 खुर्च्या बनवल्या असतील. ए आणि बी मिळून एका दिवसात किती खुर्च्या बनवतात? 6 आणि 4 10. 6 आणि 4 10. 10 खुर्च्या जर ए आणि बी मिळून बनवतात तर यांना 80 खुर्च्या बनवायला ए आणि बी मिळून एका दिवसात 10 खुर्च्या बनवतात. तर 80 खुर्च्या बनवायला ए आणि बीला किती दिवस लागले असतील? तर 80 भागीला प्रत्येक दिवशीची खुर्च्या दोघांच्या, तर 8 दिवस लागले असते. ए आणि बीला मिळून 8 दिवस लागले असते. तर इथे 8 दिवस जे लागलेले आहे हे कोणी वापरलेत? तर ए आणि बीने मिळून इथे काम केलेलं आहे मिळून. ठीक आहे, ए आणि बीने मिळून. मग आता टोटल दिवस किती झाले? 4 + 3 + 8. 4 आणि 8 12, 3 15. म्हणजेच हे काम काय दिलेलं आहे? आता संपूर्ण काम किती दिवसात संपेल? 4 + 3 7 + 8 15 दिवसात हे पूर्ण काम संपलेलं असेल. तसं नाही कळालं तर इथे बघा, ए बी सी मिळून, इथे ए बी सी मिळून, ठीक आहे, 4 दिवस काम केलेलं आहे. इथे फक्त शेवटच्या 3 दिवस कोणी काम केलेलं आहे? तर बीने काम केलेलं आहे. मधल्या काळात 80 खुर्च्या बनवायला कोणी? ए आणि बीने. किती दिवस लावले त्यांनी? 8 दिवस. तर एकूण किती दिवस झाले? 4 आणि 3 7 + 8. एकूण 15 दिवसामध्ये 15 दिवस त्यांना एकूण संपूर्ण काम संपवायला लागलेले असतील. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, जर मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन करा आणि तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवा. आपण एकूण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये ते फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. हे चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.